मला वाटतं या देवीची स्थापना धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या ठिकाणी केली होती आणि त्याचा साक्षीदार देवीच्या जे 45 वर्ष 46 वर्ष जे झाले तिथपासून त्या देवीची मी सेवा करते आणि ही महिषासूर मर्दिनी आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी देवीची आख्यायिका आहे. आणि ह्या देवीला एकच साकडं घातलंय, या देशावरती या महाराष्ट्रावरती जे काही संकट आलेलं आहे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी कशा पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे. आणि आज तुम्ही बघितलं असेल, सर्वसामान्य माणूस, शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, त्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल कोणी ह्या ठिकाणी आज सुरक्षा व्यवस्था एवढी ढिसाळ झालेली आहे. आज तुम्ही महिला आमच्या सुरक्षित नाहीत, आमच्या लहान मुलं सुरक्षित नाहीत, लहान मुली सुरक्षित नाहीत, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल कित्येक तरुण जे आहेत आज एवढे शिक्षण घेऊन सुद्धा या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध नाहीत, कारण इथले उद्योगधंदे सर्व गुजरातला गेलेले आहेत. आज इकडे जेवढे उद्योगधंदे होते हे गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातून या ठिकाणी गुजरातला नेलेले आहेत. आणि अशा पद्धतीने तरुणांवरती अन्याय होते, शेतकऱ्यांवरती अन्याय होते, लहान मुलांवरती अन्याय होते, गिरणी कामगार असतील, सर्वसामान्य माणूस असेल, आज सर्व बेदखल झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या देवीला एकच साकडं घातलेलं आहे. ज्या पद्धतीने आज पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे साहेब असतील, महाविकास आघाडी असेल, यांच्या माध्यमातून एक चांगलं सरकार या ठिकाणी येत्या या निवडणुकीमध्ये जनता त्याच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर त्याला आशीर्वाद या ठिकाणी आई जगदंबा देईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, सरकारी ह्याच्यामध्ये न्याय मिळत नाही. आज तुम्ही बघितलं असेल सुप्रीम कोर्टासारख्या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालय, या न्यायालयात सुद्धा 2.5 वर्ष या ठिकाणी प्रकरणं प्रलंबित आहेत. आता हे दुसरं इलेक्शन आलं तरी अजून त्याच्यावरती काही निर्णय नाही. मला वाटतं सर्वात मोठं जे न्यायालय आहे हे जनताचं न्यायालय आहे आणि या जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत. आणि या मला नक्की खात्री आहे की या विधानसभेमध्ये जनता या न्यायालयामध्ये महाविकास आघाडीला कौल देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मला वाटतं हे सरकार सर्वसामान्य ह्याच्यामध्ये लोकांमध्ये धूळ फेकण्याचं काम चालू आहे. आज प्रत्येक काही ना काहीतरी योजना करताय, एखादी योजना बंद करायची आणि दुसरी योजना चालू करायची. आज कित्येक आमच्या ठाणे महापालिकेची तर एवढी अवस्था करून ठेवलेली आहे. या ठाणे महापालिकेमध्ये 3-3 वर्ष झाले ठेकेदारांची बिलं दिली नाहीत. त्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा वेळेवर मिळत नाहीत. आज तुम्ही बघितलं असेल त्यांची 3 वर्षाची देणी त्या ठिकाणी थकीत आहेत. त्या ठिकाणी जे काही रिटायर्ड झाले त्यांचे सुद्धा पैसे त्यांना मिळालेले नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने सर्वसामान्य दरवेळेला या ठिकाणी आयुक्त दर 1 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो कटोऱ्यामध्ये घेऊन की आम्हाला काहीतरी मदत करा. जी आज या महाराष्ट्रातली सर्वोच्च अशी चांगली असलेली महानगरपालिका जी ठाणे महापालिका, या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. परंतु अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल रुपयातला 60 पैसे फक्त या भ्रष्टाचारासाठी द्यावे लागतात. प्रत्येकाचे हे ठरलेले आहेत. आणि अशा पद्धतीने जर हे चालू असेल तर मला वाटतं ही जनता यावेळेला गय करणार नाही. आज मुंबई महापालिकेची सुद्धा अवस्था तीच केलेली आहे. आज तुम्ही बघितलं कुठलं इलेक्शन घ्यायला मागत नाहीत. आज सिनेटचे इलेक्शन 2 वेळाला त्या ठिकाणी तहकूब केलं, त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांना चपराक मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काउंटिंग होऊ नये यासाठी गेले होते, कारण त्यांना माहिती आहे की हा पराभव होणार आहे. आणि सर्वसामान्य जो सुशिक्षित नागरिक आहे त्यांना माहिती आहे कोण या ठिकाणी चांगलं काम करते. यावेळेला सिनेटच्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 सीट या आमच्या पदवीधर मतदारसंघातून जे काही सुशिक्षित नागरिक आहेत त्यांनी त्यांचा हक्क बजावला. आज तुम्ही बघितले असेल 80-90 हजाराची नोंदणी केलेली डायरेक्ट त्यांनी 13,500 वर ते आणली. म्हणजे कशा पद्धतीने सरकार काम करते, फक्त खुर्चीकरता काम करते, फक्त मलिदा खाण्यासाठी काम करते. आणि या सरकारने मला वाटतं त्यांची शेवटचा क्षण इथं जवळ आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक नेते त्यांचे येत आहेत आणि भूलतापा देत आहेत लोकांना. पण ही जनता या ठिकाणी
त्यांना धडा शिकवल्याचे राहणार नाही. मला वाटतं आज तुम्ही बघितलं 15 दिवसाकरता आज जे कोण बिचारे आज या ठाण्याचीच गत घ्या ना. ठाण्यामध्ये 3-3, 4-4 आमदार आहेत. प्रताप सरनाईक आहेत, रवींद्र पाठक आहेत, त्याचबरोबर आमचे बाकीचे पण आमदार आहेत. आणि ते असताना सुद्धा या ठिकाणी साताऱ्याचा माणूस इकडे पालकमंत्री बसून ठेवलेला आहे. म्हणजे इथे कोणाला काम करून द्यायचं नाही. एकाधिकारशाही आज कशा पद्धतीने लोकांना, आमच्या नगरसेवकांना पण वेटीस धरलेला आहे, सर्व लोकांना वेटीस धरलेला आहे, इथल्या जनतेला वेटीस धरलेलं आहे. ज्या पक्षाची युती गेली त्या पक्षाच्या लोकांना सुद्धा त्रास देण्याचं काम चालू आहे. म्हणजे जे काय आहे ते सर्व माझंच आहे अशा पद्धतीने हे चालू आहे. त्यामुळे जनता ही कदापि सहन करणार नाही आणि या जनता या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवेल. मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल कित्येक योजना या ठिकाणी बंद केल्या. होमगार्डाचे पगार अजून वेळेवर मिळत नाही, पोलिसांचा सुद्धा पगार या ठिकाणी वेळेवर मिळत नाही. आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांना 15 दिवस मुख्यमंत्र्यांच्या दारावरती जावं लागते की आम्हाला आता हे कसं काय करायचं. भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे की रुपयातले 60 पैसे या भ्रष्टाचाराच्या मार्गाने चालू आहेत. फक्त 40 पैशामध्ये विकासाचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि ते कसं काय विकास होणार. कागदावरती फक्त या ठिकाणी विकासाचे कामं दाखवली जातात, मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, परंतु आज परिस्थिती काय. महाराष्ट्र कर्जाच्या खायात घातलेला आहे या योजनांच्यामुळे. आज तुम्ही बघितलं कित्येक योजना त्या ठिकाणी सुरू केल्यात परंतु काही बंद झालेल्या आहेत आणि या नव्याने परत हे करायचं आहे. म्हणजे फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं काम करायचं आहे. आज खऱ्या अर्थाने जनता त्रस्त झालेली आहे. आज सर्वसामान्य माणूस सुद्धा या ठिकाणी त्रस्त आहे आणि हा त्रस्त झालेला नागरिक या ठिकाणी नक्कीच या इलेक्शनला त्यांना जागा दाखवेल. मला वाटतं आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल की किती वेळ या ठिकाणी जे काय शिवसैनिक असतील ज्या ठिकाणी ते त्यांच्या बरोबर आहेत, परंतु आज कशा पद्धतीने त्यांना वागवलं जातात, खोट्या केसेस टाकले जातात, त्या सर्व शेवटी त्रस्त होऊन शेवटी कुठेतरी स्फोट होणारच आणि तो स्फोट आता सुरू झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.